तर जय महाराष्ट्र पब्लिक, कसे आहात? बरे आहात ना? बरे तर असतालच. माझं नाव रोहन हृदयनाथ कडदेशमुख घेऊन आलेलो आहे पुन्हा तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. तर व्हिडिओमध्ये परत एकदा आपण माइंडची भेट घेत आहेत, उषाताई चव्हाणांची भेट घेत आहेत. तर जास्त वेळ न घालवता आपण चालू करूया व्हिडिओला. नमस्कार, मी उषा चव्हाण. माझ्या चाहत्यांसाठी मी परत आले. आई म्हणाले, एवढ्या दिवसाने का आलात तुम्ही? जरा तुमचा हक्क आहे मला विचारायचा. परंतु काय झालं होतं, 3-4 महिने मी आजारीच होते. आता मी काय 16 वर्षाची नाहीये. थोडंसं वयामानामुळे थोडंसं होतं त्रास, आणि निसर्ग आहे शेवटी, त्याला सामोरं जायचं असतं. पण त्यामुळे मी आपल्यासमोर येऊ शकले नाही. पण रुखरुख लागायची की तुमच्यावर बोलता आलं नाही वगैरे, असं वाटायचं मला. तर नवीन वर्षामध्ये म्हटलं यावं, आणि त्याप्रमाणे तुम्हाला शुभेच्छा दिलेलीच आहे नवीन वर्षाच्या. माझ्या चाहत्यांना, माझ्या सगळ्यांना, माझ्यावर जे प्रेम करतात तुम्हा लोकांना सगळ्यांना शुभेच्छा, खूप खूप शुभेच्छा. मला एकाने विचारलं होतं, म्हणजे बरेचसे चाहत्यांची काही प्रतिक्रिया आहे त्याच्यामध्ये आलं होतं, आणि प्रत्यक्षात फोन करून पण बोलले ह्याच्याबरोबर. तर ते म्हणायचे की दादा असं का करायचे, दुसऱ्या हिरोईनला का घ्यायचे तुम्ही? एवढे उषा चव्हाणबाईंना घेतल्यानंतर सुपर डुपर हिट झालेले पिक्चर आम्ही पाहिले, आम्हाला पण खूप बरं वाटायचं. पण मग दुसऱ्या हिरोईनना का घ्यायचे? तुम्ही त्यांना सांगितलं. आता म्हणजे सांगू इच्छिते मी की त्यांचा स्वभाव तसा होता, एक खांबी तंबू. खूप मोठे आर्टिस्ट होते ते, म्हणजे कोण आलं नाही ना त्यांच्या म्हणजे इच्छाचे प्रोग्राम ते खूप करायचे. त्याच्यामध्ये कुठला आर्टिस्ट हजर झाला नाही तर त्याचे डायलॉग आपल्याकडे ओढून घ्यायचे. असं लोकांना वाटायचं, त्याची कमतरता वाटायची नाही त्या आर्टिस्टची. आणि मग ते डायलॉग स्वतः, दोन्ही डायलॉग स्वतः बोलून ते प्रेझेंटेशन करायचे आणि लोकांच्या टाळ्या घ्यायचे. त्यामुळे त्यांचा स्वभाव होता तसा की आपल्यावर, आपल्या एकट्यावरच सगळं चालतंय. आणि का म्हणू नये, त्यांनी म्हणायलाच पाहिजे. सोंगाड्या वगैरे सगळं इच्छा वगैरे खूप स्ट्रगल करून ते कष्ट करून पुढे ते सुद्धा आलेले. तर असं व्हायचं. त्यांनी काय केलं, मग पिक्चर जुबिली चालू लागल्यानंतर त्यांना असं वाटायचं व्हरायटी काहीतरी देऊ, त्या व्हरायटी काय देऊ, का देऊ नये. मग त्यांनी पहिला प्रथम डायरेक्टर बदलले. सोंगाड्याला गोविंद कुलकर्णी होते, त्यांना बदललं. त्यानंतर त्यांनी संगीतकार बदलले. त्यानंतर त्यांनी लेखक बदलले. त्यानंतर त्यांनी साईडचे जे आर्टिस्ट होते त्यांना पण बदलून बघितलं. त्यानंतर त्यांनी संगीतकार बदलले. सगळे टेक्निशियन जे असतील, सगळे असिस्टंट पासून सगळ्यांना बदलून बघितलं. फक्त राहिलो आम्ही दोघीच, रत्नमालाबाई आणि उषा चव्हाण. तर रत्नमालाबाईंना ते काय बदलूच शकणार नाही, नसतेच. अख्ख्या महाराष्ट्रात नव्हे तर परदेशात सुद्धा त्यांचं नाव गाजलं होतं. आईचं रोल करणार आहे का, आणि खूप छान रोल करायचे ते. मला अजूनही आठवतं ना, प्रत्येक म्हणजे असं वाटायचं ते आईच आहेत दादांच्या, असं वाटायचं. मग त्यांचं काम बघून मला सुद्धा वाटलं नाही ना, आपण पण चांगला रिस्पॉन्स देऊ, आपण पण वाटायला पाहिजे यांची हिरोईन आहे म्हणून, कुठं अडून राहायला नाही पाहिजे, असं आपण काम करूया. मग आम्ही खूप स्ट्रगल केला त्याच्यामध्ये. त्याचा अभ्यास केला मी की त्या दादांबरोबर काम करताना कुठली बीट पकडायची, कुठं गॅपला बोलायचं आणि कुठल्या गॅपला बोलायचं नाही, हे सगळं मी त्या अभ्यास केला त्यांचा. कारण ते पण चार्ली चॅपलिन सारखे त्यांचा अभ्यास होता. चार्ली चॅपलिनची ही हिरोईन सुद्धा जाडी होती. तर मला काय तिथं खाण्याचा प्रश्न येतच नव्हता. मी व्यवस्थित खायची, डाएट नाही करायची मी तिथे. आणि मग दादांनी त्या टाईपने आणि मी पण अभ्यास केला, आणि त्याप्रमाणे त्यांना रिस्पॉन्स देत गेले. आणि मग पुढचे पिक्चर जुबिलीच होत गेले. एवढं प्रेक्षकांचं प्रेम मिळालं. आमच्या काय ठिकाणी आम्ही गेलो की नजर उतरून टाकायचे, आम्हाला दृष्ट आपण म्हणतो ना, तसंही करून टाकायचं. त्यानंतर आम्ही हैदराबादला पण शूटिंग केलं होतं. तर तिथे सुद्धा कोहळं घेऊन तिथले जे हैदराबादचे लोक कन्नड बोलतात, तेलुगू तमिळ बोलणारे, ते सुद्धा आमच्या दोघांहून ते कोहळं उतरून फोडायचे. एवढं प्रेम करायचे आमच्या कलेवर, त्यांना आवडायचं खूप. नागेश्वरराव त्यांचा स्टुडिओ होता. सगळे लोक म्हणजे तिकडच्या लोकांनी पण काम केलं. मला तिकडचं पण प्राइज मिळालं, आंध्रचं जर्नलिस्टचं. कारण ते पिक्चर चांगलं गाजलं, जुबिली केलं तिकडे पिक्चर.
नाही नाही, तेरे मेरे बीच. तेरे मेरे बीच में. हा. हा, बरोबर. तर तिकडे खूप गाजलं पिक्चर ते. म्हणजे सगळे मला म्हणायचे गोरी बंदर अशी चिडवायची, एवढं गाजलं ते पिक्चर. आणि माझं पहिलं हिंदी पिक्चर असल्यामुळे मी त्यांना खूप साथ दिली, खूप अभ्यास केला. चंदा मामा हे मी वाचून 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 माझं हिंदी सुधरवलं मी. म्हणजे मला ती सवय होती की जे आपल्याकडनं आहे, कलाकारांना सगळं यायला पाहिजे, थोडं का होईना पण यायला पाहिजे. इंग्लिशचे सुद्धा पोपटांचे माझ्याकडे पुस्तके ट्रान्सलेशन करून इंग्लिश बोलायचं, कन्नड सुद्धा मी जर बोलले तसं हे सगळं असायचं. आणि मग ते तरी सुद्धा त्यांनी काय केलं, पहिल्याप्रथम मग माझ्या सगळ्यांना बदलून बघितलं. आता आपण हिरोईन बदलूया. त्यांचा स्वभाव होता, जित्याची खोड काही जात नाही असा स्वभाव होता त्यांचा. आणि त्याप्रमाणे ते वागायचे आणि करून दाखवलं मात्र त्यांनी. बरेचशे लोकांना बदलून पिक्चर चांगलं करून दाखवलं. त्यांनी बदललं, मला दुसऱ्या हिरोईनला घेतलं. मला एकदम टेन्शन आलं, कारण मला त्यावेळेस पिक्चरची खूप आवश्यकता होती. गव्हर्नमेंटने आमची जमीन म्हणजे माझ्या सासरकडची ॲक्वायर केली होती, त्यामुळे मला आर्थिक बाजूने मी जरा कमकुवत होते आणि मला कामं पाहिजे होती. मी लगेच भालजी पेंढारकरांकडे पळाले. म्हटलं यांनी मी सगळे कपडे तयार केले, सगळं हे केलं आहे, आणि यांनी अचानक म्हटलं हिरोईन बदलली, दुसऱ्या हिरोईनला घेतली. मला त्याच्याबद्दल काही वाटत नाही. प्रत्येकाचं पोट असतं, दुसऱ्या हिरोईनने पण का काम करून नये दादांबरोबर. पण मला माझ्या अडचणींना खूप सामोरं जावं लागतं. तर अचानक यांनी केलं, लोकांना असं वाटायचं की दादा कोंडकेंबरोबर यांनी ॲग्रीमेंट केलं की दुसरीकडे कुठं करायचं नाही काम वगैरे. आणि त्यामुळे मला बाहेरची कामं पण पटकन मिळेल अशी झाली. आणि मग भालजी पेंढारकरांकडे गेले. म्हणजे काय काळजी करू नका, बसून राहणार नाही, कामं मिळते. त्यांनी लगेच त्या बेळगावला फोन केला. तिथं चिटगोपी म्हणून ते व्यक्तींना बोलून घेतलं. म्हणजे हिचं काम ते तुम्ही विचारत होता, ही काम करायला तयार आहे कन्नड पिक्चरमध्ये राजकुमारवर. अरे बापरे, मला शॉक बसलं. म्हटलं मी तर बोलून गेले, सगळं कामं मी करायला कष्ट करायला तयार आहे. मग त्यांनी सांगितलं घाबरू नकोस. मग त्या चिटगोपींना सांगितलं तिला ट्रान्सलेशन करून द्या. मग कॅसेटवर दिलं त्यांनी अख्खं गाणं, डायलॉग वगैरे. आणि मी त्याच्या अर्थानुसार सगळं मी एक्सप्रेशन दिलं. राजकुमार तिकडचे खूप खूप छान साथ दिली त्यांनी. खूप मोठे आर्टिस्ट, म्हणजे कलेला मानणारे, सगळं अख्खं कुटुंब त्यांचं आपलंसं करून मी घेतलं होतं. डायरेक्टर सुद्धा खूप, ते डायरेक्टर म्हणायचे वो डान्स मास्टर ने जो बताया वो नहीं करना, तुम्हाला मजाक वाला ॲक्शन्स करू. तुम्ही, माझी स्टाईल होती एक प्रकारची आणि त्या स्टाईलप्रमाणे. कारण एकदा भगवान दादा मला भेटले होते आणि ते मला म्हणाले ते देख उषा ऐसा करने का, मेरा स्टाइल अभी तक है ना जिंदा, तो तेरा ही स्टाइल कुछ अलग है, तो छोड़ना नहीं उसको. आणि मग त्याप्रमाणे मग त्या लोकांना पण खूप आवडलं. माझ्या टाईपने मी एक एक्सप्रेशन ॲक्शन्स केल्या तिकडे, पण ते खूप छान चाललं पिक्चर. आणि खूप त्यांचे फोन आले वगैरे, खूप लोकांनी मला वाहवा केली तिथे. तिकडून आल्यानंतर मग बाबा म्हणाले आता गेलं ना, घाबरलं ना, आणि का केला होता त्या दिवशी फोन तू रात्री, परत बोलली नाही. म्हटलं बाबा रात्रीचे 3 वाजले. म्हटलं एक प्रश्न पडला होता, म्हटलं पिक्चरचं मी शूटिंग करत होते सगळं, पण एंडला म्हणे ती महाराष्ट्राची हिरोईन असते ती हारते आणि कन्नडचा हिरो जिंकतो, असं होतं ते. तर मला टेन्शन आलं होतं. म्हटलं महाराष्ट्रातील लोक मला लागेल ते बोलतील, म्हटलं की तिथे जाऊन हारली म्हणून तो कसला रोल करून आले वगैरे. तर त्याकरता मला तुम्हाला फोन करायचा होता. आणि मग त्यानंतर मीच ठरवलं की एवढ्या रात्रीचं तुम्हाला फोन करून कशाला त्रास द्यायचा. मग माझ्या मनानेच मी काय केलं, तिथल्या तिथे निर्णय घेतला. मी म्हणाले ते राजकुमार आले दुसऱ्या दिवशी सेटवर, त्यांचे डायरेक्टर पण होते त्यांच्याबरोबर, आणि मी आयडिया शोधली. आणि मी म्हटलं मैंने भालजी पेंढारकर साहब जो मेरे गुरु हैं उनको फ़ोन किया था मैंने, और उन्होंने बताया कि वो जो लास्ट वाला सीन है वो जो हार जाती है वो ऐसा वो ऐसा नहीं करने को बोलता है. मी घाबरत एक गुगली टाकून बघितली तिथे. राजकुमार बोलले लगेच मला, ठहरो मुझे पता चला है, अब घबराना नहीं, कुछ नहीं, देखो मैं अभी बताता हूँ. मग डायरेक्टरला बोलवलं, कॅमेरामॅनला बोलवलं. म्हणे काय नाही म्हणे, याचा एंड जो आपण केला होता ना म्हणे, ते त्यांच्या भाषेमध्ये त्यांना सांगत होते, तो एंड केलाय ना तर ती महाराष्ट्राची हिरोईन हारतच नाही आणि इकडचा कन्नडचा पण हिरो हारत नाही. तर का, तर कन्नडचा हिरो एक काही महिन्यापूर्वी मुंबईला गेलेला असतो आणि तमाशाच्या थिएटरमध्ये तिथं सवाल जबाब त्याने बघितला असतं, जरा वेगळा थ्रिल मिळावं म्हणून, आणि त्याच्यामध्ये तो एंडला हाच सवाल जबाब होता आणि तिथे त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना माहिती होतं.
म्हणजे बरोबर आहे. ते म्हणाले मला जर उत्तर माहिती आहे आणि तिकडूनच आलेला सवाल जो आपण एंड केलेला आहे तो दोघी समतोल, तर म्हणे मग ते बोलतात राजकुमार शेवटी की नाही 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 दोन्ही समतोल आहेत म्हणे, महाराष्ट्राची हिरोईन पण हरली नाही आणि मी पण इकडचा कन्नडचा हिरो हरला नाही. मग दोघांचे वाह करतात आणि तो ते गाण्याचा एंड तिथे त्यांनी केला. एवढं छान तो माणूस होता, म्हणजे कलाकार होते, कलेला जोपासणारे होते. सगळे आपली मराठी गाणी वगैरे त्यांना आवडायची खूप तिकडे. त्यांनी अशी कॅसेट मला दाखवलं ते गठ्ठेचे गठ्ठे. आणि मग तिथून आल्यानंतर मग बाबांना म्हटलं एवढं सगळं नाटक, म्हणे तू माकडच आहेस म्हणे, माझी शिष्य आहे शेवटची, पण तू असं माकड आहे की ते तिथल्या तिथे बरं झालं तू सोडून आली नाहीस तिकडे इकडं तिकडून इकडे, चांगलं केलंस म्हणे. आणि तिकडच्या लोकांनी मला लगेच फोन केला की आपने कहा था, तर मला प्रश्न पडला की मी कधी काय बोललो, बरं झालं तू सांगितलंस ते. तर किस्सा असा तो संपला. आणि मग दादांनी परत माझ्याकडे मग यायला सुरू केलं, जरा शेअर कमी मिळाला त्यांच्या पिक्चरला दुसऱ्या हिरोला घेऊन, तरी मी तयार झाले नाही. आणि मग त्यांचं शूटिंग तिथे वरती चालू होतं आणि त्या पिक्चरचं ज्या पिक्चरमध्ये मला त्यांनी घेतले नाही ते, तर आणि तिसऱ्या टप्प्यावर पन्हाळ्याला माझं शूटिंग आणि यशवंत दत्त खूप छान हिरो होते त्यावेळेचे पण, डायरेक्टर पण खूप, सगळं युनिट चांगलं होतं. तर वरती खूप गर्दी झाले, ते आपले कोल्हापूरचे म्हणजे एकदम रांगडे मर्द माणसं अगदी, म्हणजे तिकडचे चाहते माझे, आणि ते बोलणार स्पष्ट. तर दादांचं शूटिंग बघायला तिथे गर्दी, माझ्याकडे पण गर्दी होती, पण माझ्यापेक्षा जास्त दादांकडे गर्दी होती. मग तिथले ते चाहते गेले दादांच्या जवळ आणि दादा म्हणे आम्ही तुम्हाला एक सांगू का, कुठलेही धरून आणले म्हणे, ते स्पष्ट बोलायचे, ते घाबरायचे नाही कोणाला चाहते. ते म्हणायचे आमच्या डोळ्याचं सुख हिरावून घ्यायचा तुम्हाला काही अधिकार नाही, आमचं नेत्र सुख आम्हाला राहू देत. तुम्ही आणि उषा चव्हाणला आम्ही पसंत केलंय आणि ते तुम्ही जोडी डोळ्यासमोर दिसली की आम्ही आमचे दुःख सगळे विसरून जातो. त्यामुळे ते असं बोलले, म्हणे ती काम करायला तयार नाही, असं काहीतरी थाप मारून दिली माझ्याविषयी. अशा खूप थापा मारायचे, काय लागेल ते लागेल, काय बडबडायचे, मी लक्ष द्यायचे नाही, कारण मला आहे ना खूप अडचणी होत्या त्यावेळेस आणि मला काही गोष्टींकडे दुर्लक्ष पण करायचं होतं, नाही तर मी एक धरला नसता इंडस्ट्रीमध्ये. आणि मग त्यावेळेस त्यानंतर तिथून आले ते लोक, मग माझ्याकडे आले, यशवंत म्हणाला रे तुला चाहते भेटायला आले तुझे. मग ते म्हटलं नमस्कार नमस्कार, म्हणजे ताई एक सांगू का, मला एवढ्या आवर्जून एवढे छान अगदीने बोलायचे, ताई एक सांगू का, म्हणजे सांगा तुमचा हक्क आहे माझ्यावर, 1000 सांगा, काय 1000 वेळा म्हणे. आम्हाला असं वाटतं की दादा कोंडके आणि तुमची जोडी आम्हाला खूप भावते, म्हणजे आमच्या डोळ्यांना खूप सुख देते आणि तुम्हाला दोघांना बघितल्यानंतर आमचं दुःख विसरून जातं. आमच्या भावना तुम्ही बोलू नका आणि आमच्या डोळ्याचं सुख हिरावून घ्यायचा तुम्हाला काही अधिकार नाही. म्हटलं अगदी बरोबर आहे तुमचं, पण मी एक कलाकार आहे, दादा कोंडके मोठे प्रोड्युसर आहेत, सगळे मला सगळीकडे काम करणं भाग आहे. असू दे ना, पण दादांकडे काम करा ना तुम्ही, आम्हाला आवडतं ते. तुम्ही कुठेही का तुमच्या परिस्थितीनुसार तुम्ही कुठेही काम करा, पण दादांबरोबर आम्हाला तुम्ही खूप आवडतात. ठीक आहे म्हटलं, मी करेन काम. मग त्यानंतर मी त्यांच्या बरोबर कामं केली ती आले, मग त्यांनी मग वशिला लावले, मग भालजी पेंढारकरांकडे गेली, कारण 2-3 पिक्चरला आले, असंच गोंधळ केला त्यांनी, बोलवायचे आणि अचानक मला नकार द्यायचे, काय कोण जाणे, कोणी चमचे असायचे किंवा काय, असं मानसिक त्रास मला खूप त्यावेळेस झाला, त्या चमच्यांमुळे झाला. दादांच्या लक्षात आलं नाही की आपण काय करत ते. आणि मग त्यानंतर मग त्यांनी वशिला लावला, मग हे सगळं झाल्यानंतर की भालजी पेंढारकरांकडे गेले, एवढंच नव्हते बाळासाहेब ठाकरेंकडे गेले. ते म्हणाले मी नाही का बोलू शकत, तू कशाला तिला काढलंस मग, असं दादांनाच तेच बोलले, कारण मला मुलीसारखं म्हणायचे बाळासाहेब ठाकरे. मा सुद्धा माझ्यावर खूप प्रेम करायच्या, दही भात मला गेले की मला दही भात मिळायचं, तिथे पालेभाजी मिळायची, आणि त्यांनी सुद्धा काय माझ्यावर ऑब्जेक्शन घेतलं नाही. मग सगळे झाले, सगळे मोठे मोठे डॉक्टर वकील वगैरे जे जे परिचयाचे होते सगळे चाहत्यांकडे सुद्धा गेले, म्हणून ती नकार देते वगैरे. मग शेवटी ते भालेकर आहेत ना, हा जे आता ट्रस्टवर होते, वारले आता ते सगळे 4 ट्रस्टी गेले, फक्त एकटी मी राहिले तुमच्या कृपेने. दादा कोंडके ट्रस्ट मोठं राजकारण आहे ते. आणि ते भालेकर माझ्याकडे आले, ते डॉक्टर पण एक ट्रस्टी होते, ते पण आले, म्हणजे असं करू नका, त्यांना त्रास होतो, मानसिक त्रास होतो.
म्हटलं नक्की तुम्ही जबाबदार आहात, परत मला काढलं तर मला केवढा मानसिक त्रास होईल याचं तुम्ही काय माहिती तुम्हाला? नाही म्हटलं माझी परिस्थिती तुम्हाला माहिती नाही, मी सांगू एक मुखवटा आहे म्हटलं, चेहरा काय तो तुम्हाला माहिती नाहीये म्हटलं. आणि हे सगळ्यांना सांगू इच्छिते मी, ह्या चेहऱ्याच्या मागे काय लपलेलं आहे, काय प्रॉब्लेम्स आहेत ते मी सांगू इच्छित नाही. मला तुमचा आनंद हिरावून घ्यायचा नाहीये, नवीन वर्षात तर नाहीच नाही. आणि मग मी त्यांना बरं म्हटलं, मी होकार दिला मी, कारण डॉक्टर आणि ते एक पत्रकार होते तर, आणि ते खूप जवळचे होते दादांच्या. आणि मग आले, मग दादांच्या बरोबर जेवढे मी पिक्चर केले तर दादा जाईपर्यंत म्हणजे शेवट त्यांचा झाला तरी सुद्धा मी वाजू का हे पिक्चर त्यांचं सोडलं नाही. कारण का जनतेचा हक्क, माझ्या चाहत्यांचा हक्क आमच्यावर होता, त्यांना दुखवून आम्हाला चालणार नव्हतं. कारण त्याच्यावर तर आम्ही पोट भरत होतो आणि त्यांच्यामुळे आम्हाला नाव मिळालं. हे सगळं झाल्यानंतर मी शेवटी वाजूकापर्यंत त्यांना साथ दिली. सगळं स्ट्रगल वगैरे सगळं विसरून, काय त्रास दिला मानसिक चमच्यांनी मला किंवा ते समाजकंटकांनी, त्यांच्या खूप त्रास झाला मला. परंतु मी आता हॅपी आहे, मी आजी आहे आणि त्यामुळे परमेश्वराच्या माझ्यावर वरदस्त आहे आणि त्याचं प्रेम आहे. तुमचं तर आहेच आहे. नवीन वर्षात तर भरपूर अजून मला मिळेल असं मला वाटतं. काही चुका झाल्यास मला क्षमा करा तुम्ही. जय हिंद, जय महाराष्ट्र.